ही आहे सिया गोयल, जी पत्रकारांना पाहून अश्लील हातवारे करते. होणाऱ्या नवऱ्याला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन त्याचा खून केल्याचा आरोप या सिया गोयलवर आहे. पोलिसांनी अटक केली, तपास सुरू आहे. परंतु कोणत्याची दुखाचे किंवा पश्चातापाचे भाव या सिया गोयलच्या चेहऱ्यावर नाहीयेत. उलट पोलीस घेऊन जात असताना सिया गोयलनं माज आणि मुजोरीचं प्रदर्शन करत माध्यमांना अश्लील हातवारे करून डिवचण्याचा प्रयत्न केला. आरोपी सियानं असं काय केलं आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या आम्ही माध्यमातून सांगणार आहोत. तर तपासाचा भाग म्हणून पुणे पोलिसांनी आरोपी सिया गोयलला तिच्या घरी नेलं होतं. घराच्या आत नेत पोलिसांनी सियाची पुन्हा एकदा चौकशी केली. परंतु जेव्हा पोलिसांनी सियाला घरातून बाहेर आणलं तेव्हा सियानं मुजोरी दाखवायला सुरुवात केली. पोलीस सियाला गाडीत बसवण्यासाठी घाईघाईत घेऊन जात होते. तेवढ्यात सियानं स्थानिक पत्रकारांना पाहून अश्लील हातवारे केले. या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु आरोपी सियानं हे असं का केलं यावरून अनेकांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. पोलिसांच्या समोर आरोपी सिया अशा पद्धतीनं हातवारे करत असेल तर खरंच तिला कायद्याचा धाक उरला आहे का, असाही सवाल उपस्थित केला जातो आहे. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हे दोघे आरोपी आहेत. लोहगड किल्ल्यावरून दोघांनी केतनला खाली ढकलून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून ते कोर्टातही सादर केले जात आहेत. होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही सिया गोयलच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नाहीये. त्यामुळे सियाच्या अश्लील कृत्यावरून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान आता पुणे पोलीस यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.